नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. ती म्हणजे 1 एकर शेतीमध्ये आपण किती शेळीपालन करू शकतो, याचं टोटल गणित, चारा नियोजन, शेळीपालनाचं खुराक नियोजन याची सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपणाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. 1 एकरात आपण कमीत कमी 30 ते 35 शेळीपालन अगदी चांगल्या पद्धतीने, ते पण बंदिस्त शेळीपालन नियोजनबद्ध करू शकतो. वर्षभर चारा आणि संपूर्ण वर्षाचं गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. जवळपास शेळीपालनात 30 ते 35 शेळ्यांचं आपल्याला कसं नियोजन करायचं या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर मित्रांनो, हे 30 ते 35 शेळ्यांचं बंदिस्त शेळीपालन कसे करता येईल? तर मित्रांनो, पारंपरिक पद्धती सोडून आधुनिक पद्धतीने आपल्याला हे शेळीपालन केल्यास कमी जागेत आणि कमी खर्चात अधिक नफा कसा मिळवता येतो याचं सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण गोठ्याचे नियोजन, चाऱ्याचे व्यवस्थापन, मग त्याच्यामध्ये ओला चारा असेल, प्रथिनयुक्त चारा असेल, मोरघास असेल, अशा अनेक चाऱ्यांच्या संदर्भात आणि शेळ्यांच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या काही गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आपल्याला पहिल्या प्रथम तो पाहायचा आहे, तर गोठा कशा पद्धतीने असावा याचं ज्वलंत उदाहरण मित्रांनो आपण पाहूया. गोठा कशा पद्धतीने असावा? तर मित्रांनो, गोठा हा पूर्व पश्चिम असावा, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा खेळती राहील आणि कवळं ऊन शेळ्यांना मिळत जाईल, अशा पद्धतीचा गोठा असावा. तर मित्रांनो, समोर दिसतोय आपणास हा माझा गोठा एक 10 गुंठ्याच्या किंवा 8-9 गुंठ्याच्या आसपास असेल. तर मित्रांनो, आपल्याला 1 एकर जमिनीमध्ये एक 10 गुंठ्यामध्ये 30 ते 35 शेळ्या राहतील अशा पद्धतीचा गोट फार्म बनवायचा आहे. तर मित्रांनो, साधारणपणे आपण एक 10 गुंठ्यामध्ये तो गोट फार्म बनवू शकता. तर त्याच्यामध्ये तुमच्या 25 ते 30 शेळ्या कशा राहतील त्याचं आपण पाहूया. तर मित्रांनो, हा दिसतोय तुम्हाला हा माझा गोट फार्म आहे. हा जवळपास 70 फूट मित्रांनो लांबीचा गोट फार्म आहे आणि जो बाहेरचा मोकळं पटांगण आहे मित्रांनो, ते जवळपास 100 बाय 100चं आहे. म्हणजे जवळपास 100 फुटाचा गोट फार्म आहे हा आणि 100 बाय 100 बाहेरचा पॅसेज आहे. आतला गोट फार्म मित्रांनो हा दिसतोय हा 15 बाय 70चा आहे मित्रांनो लांबी याची. म्हणजे 15 ते 16 फूट रुंदी आहे आणि 70 फूट लांब हा माझा गोट फार्म आहे. आणि याच्या बाहेरचा जो आवार आहे मित्रांनो, तो 100 बाय 100चा आहे. म्हणजे एवढ्या ह्या पटांगणामध्ये तुमच्या 25-30 शेळ्या, 40 शेळ्या, 50 शेळ्या आरामशीर फिरवू शकता. तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही तुमच्या शेळ्यांसाठी गोट फार्मचं नियोजन करू शकता. मित्रांनो, मी पहा साईटनी कंपाऊंड कसं केलेलं आहे. एक 4 फुटाची सगळ्या बाजूने भिंत घातलेली आहे आणि त्या भिंतीवरती चौकून सावलीसाठी बाहेरच्या बाजूनी झाडे लावलेली आहेत मित्रांनो. आणि गोठासुद्धा एका बाजूनी ओपन आहे, एका बाजूनी अर्धा ओपन आहे. म्हणजे एका बाजूनी मित्रांनो मी ही जाळी मारलेली आहे, दुसऱ्या बाजूनी पाठीमागच्या बाजूनी एक 4 फुटाची भिंत घातलेली आहे आणि त्या भिंतीच्या वर परत जाळी मारलेली आहे. म्हणजे हवा खेळती राहावी म्हणून मित्रांनो अशा पद्धतीनं आपण हा गोट फार्म बनवलेला आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो माझे लहान मोठे 50 शेळ्या आणि त्यांचे पिल्लं सर्व 50 जनावरं याच्यामध्ये आरामशीर आतल्या गोठ्यामध्ये बसतात. त्याच्यामध्ये माझं कोंबडी पालनसुद्धा आहे. म्हणजे साधारणपणे 1 एकरमध्ये तुम्ही 10 गुंठ्यामध्ये तुमच्या 35 ते 30 शेळ्यांसाठी अशा पद्धतीनं पूर्व पश्चिम असा गोट फार्म बनवू शकता. बाहेरचा पॅसेज 100 बाय 100चं मोकळं पटांगण, त्याच्यामध्ये ठिकठिकाणी तुम्ही दावणी ठेवू शकता. शेळ्यांना चारा खाण्यासाठी आपण सुद्धा त्या ठेवलेल्या आहेत मित्रांनो. आणि ठिकठिकाणी तुम्ही त्याच्यासाठी पाण्यासाठी सुद्धा ठेवू शकता. किंवा मध्ये मी एक हाळ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला असेल. तर तो पहा, तो हाळ आहे समोर. तर त्या हाळातसुद्धा तुम्ही पाणी अशा पद्धतीने सोडू शकता. आणि अशा दावणी मांडून तुम्ही एक 10 गुंठ्यामध्ये
100 बाय 100चा गोट फार्म बनवू शकता. तर त्याच्यामध्ये तुमचा 60 ते 70 फुटाचा 70 ते 80 फुटाचा तुम्ही गोट फार्म बनवू शकता आणि 15 बाय 70 ते 80 फुटाचा आणि बाहेरचा पटांगण मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामध्ये मग तुम्ही वेगळे कप्पे करू शकता. लहान पिल्ल्यांसाठी, गाभण शेळ्यासाठी, खाली शेळ्यांसाठी असे 2-3 कप्पे तुम्ही त्या 70-80 फुटाच्या गोट फार्ममध्ये तुम्ही बनवू शकता. आणि बाहेरचं पटांगण अशा पद्धतीने जर मोकळं ठेवलं तर तुमच्या शेळ्यांना फिरायला यायला खूप चांगलं सुंदर असं वातावरण राहील. तर आता दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्याला जी पाहायची आहे, तर त्याच्यामध्ये मग तुम्ही शेळीपालन ज्यावेळेस तुम्ही सुरू करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला 20-25 चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या निवडायच्या आहे. त्याच्यानंतर शेळ्या निवडल्याच्या नंतर तुमच्या गोट फार्मवरती आणल्याच्यानंतर तुम्हाला त्यांना जंतनाशक करायचं आहे. जंतनाशक केल्याच्यानंतर लिव्हर टॉनिक द्यायचं आहे. त्यांना जर लसीकरण वगैरे जर केलेलं नसेल तर मित्रांनो ते तुम्हाला लसीकरण करायचं आहे, जेणेकरून तुम्ही आणल्याच्यानंतर तुमच्या गोट फार्ममध्ये शेळ्या आजारी वगैरे पडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, हे झालं आपलं 1 एकर जमिनीमधलं. आपण हे 4 भाग आहेत. तर एका 10 गुंठ्यामध्ये आपण हे गोट फार्म केलेलं आहे. खाली राहिलेले आहे शिल्लक मित्रांनो ते म्हणजे 30 गुंठे जागा. तर त्या 30 गुंठे जागेमध्ये आपल्याला शेळ्यांच्या चाऱ्यासाठी नियोजन करायचं आहे. आणि ते चाऱ्याचं नियोजन आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे बघा मित्रांनो. चाऱ्याचं नियोजन कसं करायचं आहे बघा, तर त्याच्यामध्ये मग तुम्ही सुपर नेपियर गवत किंवा यशवंत गवत लावा, मेथी घास लावा किंवा आणखीन तुम्ही दशरथ घास वगैरे लावा. ते एक मित्रांनो एक 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. आता तुमचे राहिले खाली शिल्लक 20 गुंठे रान. तर त्या 20 गुंठ्यामध्ये तुम्ही सुबाबूळ लावू शकता, शिवरी लावू शकता, तुती लावू शकता. अशा पद्धतीचं मित्रांनो तुम्ही त्या दुसऱ्या 10 गुंठ्यामध्ये तुमच्या शेळ्यांचं चारा नियोजन करू शकता. 10 गुंठ्यामध्ये तुम्ही सुपर नेपियर, यशवंत घास, आपला लसूण घास, मेथी घास, दशरथ घास अशा पद्धतीचा चारा तुम्ही त्या 10 गुंठ्यामध्ये लावू शकता. आणि दुसऱ्या 10 गुंठ्यामध्ये तुम्ही सुबाभूळ, शिवरी, हदगा, तुती, तुम्हाला सांगतो असे बरेचसे जे झाडासारखे जे चारे आहेत ते चारे आपण याच्यामध्ये लावू शकता. आणि आता तुमचं मित्रांनो जे शिल्लक राहिलेलं आहे शेवटचे 10 गुंठे. तर मित्रांनो आता त्या शेवटच्या 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हंगामी चारा करायचा आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं कडवळ असेल, बाजरी असेल, मक्का असेल, हे जे चारे आहेत. तर मित्रांनो हे चारे आपल्याला का करायचे आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही मग त्या मक्यापासून मोर घास बनवू शकता किंवा त्याचे कडबा करून वैरण करून त्याची साठवून ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही ह्या 1 एकर जमिनीमध्ये म्हणजे 40 गुंठ्यामध्ये तुम्ही 20 ते 25 शेळ्यांचं नियोजन अगदी मस्तपैकी करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही जर शेळीपालनामध्ये थोडंफार फिरिस्त शेळीपालन जर केलं तर मित्रांनो तुमची चाऱ्याची बचत होणार आहे. म्हणजे सिजनेबल, म्हणजे समजा पावसाळ्यामध्ये जर तुमच्याकडं थोडाफार फिरायला जर शेळ्यांना रान असेल तर मित्रांनो तुम्ही त्याच्यामध्ये 1-2 तास तुमच्या शेळ्या फिरवू शकता. आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये तुमच्या 1-2 तास शेळ्या जर फिरवल्या तर मित्रांनो तुमची चाऱ्याची बचत होणार आहे. आणि तोच चारा तुम्ही उन्हाळ्यासाठी स्टॉक करून त्याचा मोरघास वगैरे बनवून करू शकता. आता मोरघास मित्रांनो, मोरघास काय चीज आहे ही बऱ्याच लोकांना माहीत नाही. परंतु मोरघास कसा बनवायचा मित्रांनो, तर आपले जी कुटी मशीन असते त्या कुटी मशीनच्या साहाय्याने तुमचं मक्का असेल, कडवळ असेल किंवा ज्वारी असेल किंवा इतर दुसरं गवत असेल तर याची सर्वांची एकत्र कुट्टी करायची आणि एका बॅगमध्ये भरून ठेवायची सीलबंदमध्ये. त्याच्यामध्ये कुट्टी करायच्या वेळेस त्याच्यामध्ये गुळाचं पाणी आणि मिठाचं पाणी थोडं मिक्सचर करून ती कुट्टी जर तुम्ही एक बॅग भरून जर ठेवली तर मित्रांनो ती कव्हरही पण खराब होत नाही. आणि अशा पद्धतीनं तुम्ही मोरघास शेळ्यांना चाऱ्याचं नियोजन म्हणून देऊ शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही शेळ्यांना चारा नियोजन जर केलं तर तुमच्या खूप चांगल्या प्रकारचं तुम्ही शेळीपालन करू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, काही खास महत्त्वाच्या टिप, कुट्टी मशीन वापरा. कुट्टी मशीनमुळे काय होतं, तुमच्या चाऱ्याची नासाडी होणार नाही आणि 30 ते 40% तुमचा जो नासाडी होत असते चाऱ्यामध्ये तो चारा तुमचा ह्या कुट्टीमुळे वाचू शकतो. काय होतं मित्रांनो, जर आपल्याकडे कुट्टी मशीन जर नसेल तर मित्रांनो कुट्टी मशीन नसल्यामुळे आपल्या जो चारा आहे तो सर्व शेळ्या खात नाही आणि मग काही चारा
कुट्टी मशीनमध्ये जर मित्रांनो तुम्ही जर कुट्टी करून घातली तर तुमचा बिलकुलसुद्धा चारा वाया जाणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही मित्रांनो शेळ्यांच्या चारा नियोजनाचं नियोजन करू शकता. आता त्यामध्ये दुसरा म्हणे खूप आणि महत्त्वाचा विषय तो म्हणजे शेळ्यांना 24 तास चांगलं स्वच्छ पाणी उपलब्ध आपल्या गोट फार्ममध्ये असणं गरजेचं आहे. ते सुद्धा आपण जर त्याचं हे केलं तर मित्रांनो तुम्ही त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जर उन्हाळ्यामध्ये तुमच्या शेळ्यांना जर हिरवा चारा नसेल, तुमच्याकडे समजा पाण्याची कमतरता असेल किंवा तुमच्या शेळ्यांना चारा पुरत नसेल, तर त्यासाठी एक खूप महत्त्वाचा चारा आहे. कमी जागेमध्ये आणि कमी खर्चामध्ये तो चारा तुम्ही तुमच्या घरी तयार करू शकता आणि तो म्हणजे हायड्रोपोनिक चारा. तर तो हायड्रोपोनिक चारासुद्धा मित्रांनो तुम्ही हिरवा चारा म्हणून शेळ्यांना वापरू शकता. तर तो मित्रांनो त्याला जागेची अडचण नाही किंवा त्याला माती लागत नाही. बिगर मातीचा, बिगर शेतीचा, बिगर जमिनीचा, बिगर याचा खताचा तुम्ही मित्रांनो तो हायड्रोपोनिक चारा तयार करू शकता. आणि तो हायड्रोपोनिक चारा मित्रांनो एक 6 ते 7 दिवसात तो तुमच्या शेळ्यांना खायला तयार होतो. तर तो कशा पद्धतीनं बनवायचा त्याचा मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवलेला आहे तो चाऱ्याचा, तर तो सुद्धा आपण नक्की बघू शकता. तर मित्रांनो आज जर आपण ते धान्य जर एका ट्रेमध्ये भिजू घातलं तर 7व्या-8व्या दिवशी ते धान्य चांगलं 1 ते 1.5 फूट उंच होतं, वाढतं आणि तो चारा आपल्या शेळ्यांसाठी तयार होतो. तर त्याचा व्हिडिओ मी पाठीमागे बनवलेला आहे, तो आपण नक्की पाहू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही हायड्रोपोनिक चारा आपल्या शेळ्यांना खाऊ घालू शकता. जेणेकरून समजा तुम्हाला बाहेर हिरव्या चाऱ्याची उन्हाळ्यामध्ये कमतरता आहे तर तुम्ही त्या हायड्रोपोनिक चाऱ्याचा उपयोग करू शकता. त्याच्यामध्ये मग तुम्ही मेथी जी आहे त्याच्यासुद्धा हायड्रोपोनिक चारा बनवू शकता, बाजरीचा सुद्धा बनवू शकता, ज्वारीचा बनवू शकता, मकेचा बनवू शकता, गव्हाचा सुद्धा बनवू शकता. तर ह्या सर्वपासून तुम्ही तो हायड्रोपोनिक चारा मित्रांनो बनवू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या गोठ्याचं आणि शेळ्यांचं नियोजन जर केलं तर मित्रांनो तुम्हाला 100% हा तुमचा गोट फार्म आहे तो 100% सक्सेसफुल होईल. तर मित्रांनो हे नियोजनबद्ध जे मी तुम्हाला गोठ्याचं मार्गदर्शन सांगितलेलं आहे, ही माहिती मित्रांनो माझी कशी वाटली नक्की एका कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि असेच माझे शेतीविषयक शेळीपालन संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला खूप छान सुंदर माहिती मिळेल. आणि लाईक करा, कमेंट्स करा. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.